तिथे अध्यक्ष महोदय धन्यवाद. खरं तर एआयचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चर्चा सुरू आहे. मला आठवतं नागपूरमध्ये देखील ही चर्चा सुरू होत असताना त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की एआयसाठी पॉलिसी ही केंद्र सरकार बनवतं आणि ती पॉलिसी झाल्यानंतर आणि हे सगळे गाईडलाईन झाल्यानंतर आपलं राज्य सरकार त्याला अर्थात अडॉप्ट करेल. पण अध्यक्ष महोदय ह्याच निमित्ताने मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण तो ह्या महाराष्ट्राबद्दल आहे, महाराष्ट्राच्या सदनाबद्दल आहे, विधानसभेबद्दल आहे, विधान परिषदेबद्दल आहे, आमदार मंत्री, माजी मंत्री, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री सगळ्यांबद्दल आहे. अध्यक्ष महोदय ह्या सत्रामध्ये आपल्या मुंबईच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल, मला वाटतं सगळ्या आमदारांसाठी आणि पत्रकारांसाठी गेटवर फेशियल रेकग्निशन याचा वापर केला जातोय. अध्यक्ष महोदय फेशियल रेकग्निशन हे खूप महत्त्वाचं आहे, सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. पण जो हा प्रश्न आहे गोपनीयतेचा असेल किंवा सुरक्षेचा असेल, फेशियल रेकग्निशननी आज आपण पाहिलं असेल आपले फोन उघडले जाऊ शकतात. फेशियल रेकग्निशननी बँक खाती ही ऑपरेट केली जातात. फेशियल रेकग्निशननी जसं तुमची बोटाचे ठसे घेतले जातात तेवढंच महत्त्वाचं आहे फेशियल रेकग्निशन आहे. पण आम्हाला धक्का हा बसला की आम्ही आल्या कुठेही कोणी आम्हाला न विचारता, कन्सेंट न घेता आमदारांचं, मंत्र्यांचं, माजी मंत्र्यांचं फेशियल रेकग्निशन हे कुठून घेतलं गेलं? आमचं कन्सेंट घेतलं गेलं नव्हतं, आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं. आणि हे सगळं जो डेटा आहे हा खूप महत्त्वाचा डेटा आहे अध्यक्ष महोदय. ह्याच्यातून आमचं डीप फेक बनवू जाऊ शकतं, ह्याच्यातून आमची बँकेची खाती असतील किंवा कुठचा फोन उघडला जाऊ शकतो. पण हे जर झालं असेल तर हा डेटा कुठे स्टोअर झाला विधानसभेत किंवा विधान परिषदेचा? हा विधानभवनाचा डेटा कोणाच्या अखत्यारीत आहे? काय फायरवॉल लावलेला आहे? काय याला सुरक्षा आहे? काय गोपनीयता आहे ह्याच्यात? हे अध्यक्ष महोदय आम्हाला ह्याच्यावर आज फक्त उत्तर नाही तर ह्याच्यावर डिटेल्ड आम्हाला एक उत्तर, आणि ह्याच्यावर नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट असेल किंवा सिक्रेसीचे काही फॉर्म असतील किंवा कन्सेंट असेल, तो मला वाटतं सगळ्यांच्याच ह्या मनात शंका असेल की ह्या चेहरा आमचा ओळखला जाऊच कसं शकतो. नाही तर ते आम्हाला मंत्री महोदयांकडून उत्तर पाहिजे आणि अर्थात ह्याच्यावर डिटेल्ड एक स्टेटमेंट मुख्यमंत्री महोदयांकडून पाहिजे.